गेले किती वर्ष झाले मागणी गेली 2014 पासून आमची मागणी आहे। आम्हाला समाधानकारक बांगला जाणाऱ्या महिलेला जो रोजगार मिळतो तो सुद्धा आमच्या महिलेला मिळत नाही, तो मिळाला पाहिजे। आमच्या हक्काचं आहे ते मानधन। आम्हाला किमान 7,500 तरी रोजगार मिळाला पाहिजे। तुम्ही पाहताय बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ज्या विभागातील लोक आहेत त्यांना चांगली वाढ झाली, पण आमच्या गोरगरीब महिलांना अजून वाढ झालेली नाही। ती वाढ आमच्या महिलांना व्हावी असं आमचं सगळं शालेय पोषण कर्मचाऱ्यांचं आहे म्हणणं लक्षात घ्या। आज 20 शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे आंदोलन या ठिकाणी आहे। या आंदोलनात विशेष म्हणजे महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही या संघटनेचे काही अधिकारी देखील आहे, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू। महिलांचा मोठा सहभाग दिसत आहे, एक आक्रोश दिसून राहिला आहे महिलांमध्ये, काय सांगणार आता? कारण सांगतो सर, उपाशी माणसाचं आक्रोश आपोआपच दिसून पडतो। कारण 2,500 रुपयामध्ये काय होते? या महागाईत 2,500 रुपये महिना देते आणि ह्या योजनेला आज 25 वर्ष पूर्ण झाले, परंतु 25 वर्षाच्या काळापासून मोर्चे काढून राहिलो आम्ही। जे सरकार आलं ते तसंच आश्वासनं देतात, परंतु ऍक्च्युअली मात्र मानधन वाढवत नाही। खरी गोष्ट अशी आहे का कुठलंही सरकार किमान वेतन देण्यासाठी तयार नाही। शासनाचा 1948चा कायदा आहे का 2 टाइमच्या जगण्या एवढं अन्न प्रत्येक माणसाला भेटलं पाहिजे, म्हणजे 250 ग्रॅम कॅलरी प्रत्येक माणसाला पाहिजे। त्याचं किमान वेतन जर आजच्या भावात पकडलं तर 26,000 रुपये होते। ते 26,000 रुपये कोणत्याही सरकारनं दिलं पाहिजे। नाही दिलं तर तो एक जनतेवर अन्याय आहे आणि सरकार हे कुपोषण दुरुस्त करायसाठी या महिलांना ठेवलं, तर सरकारच या महिलाचं कुपोषण करत आहे। हे आमचं तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचावं अशी आमची इच्छा आहे आणि या सरकारनं किमान वेतन या कामगारांना द्यावं, जे आश्वासन दिले त्याचे GR काढावे, एवढी तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून आमची मागणी। किती वर्ष झाले आपण म्हणजे आपले आंदोलन किंवा मागणी आहे आपली वाली? हे आम्ही 2009 पासून आमचा सातत्याने लढा चालू आहे। 2000 कुठल्या मुद्द्याची दखल घेतली 2009 पासून 2024 पर्यंत? 2009 पासून मधल्या काळात शिक्षण मंत्री तायडे होते। हा, यांना केंद्र सरकार 600 देते आणि राज्य सरकार 400 देते। तर तायडे शिक्षण मंत्री असताना त्यांनी आम्हाला विनोद तायडे हा त्यांनी आम्हाला 5,000 देऊ केले आणि प्रत्यक्ष मात्र 500 दिले, एक शून्यच गायब केला आणि त्याच्यात मग आम्ही 2-4 वर्ष पुन्हा म्हणजे सरकार घोड करते का? म्हणजे तुम्हाला तुमच्या हिश्श्यात मिळणारा जी रक्कम आहे ती रक्कम मिळत नाही। सरकारची इच्छाशक्ती गोर गरिबाला दुरुस्त करण्याची नाही। सरकारनं ज्या महिला काम करत नाही त्यांना 1,500 रुपये लाडकी बहीण म्हणून दिले। या महिला कष्ट करतात आणि घामाचे दाम मागासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहे, परंतु हे सरकार मात्र त्यांना काही द्यायला तयार नाही। मात्र एक खूप दुर्दैव आहे, महिला लोक आहे, घराचे कामं असतात, आपला परिवार असतात, सगळं सोडून आज आंदोलन म्हणजे 2009 पासून सुरुवात आहे, इतक्यांदा कितीदा तरी म्हणजे वेळेतून वेळ काढून महिला येते आणि आता देवाभाऊ आहे, बहिणींकडे लक्ष देणार काय? देवाभाऊ म्हणजे उल्लेख केलेला आहे। खरं कसं आहे, फक्त महिला सक्षमीकरणाची भाषा आहे। आता हे लाडकी बहिणीचे पैसे देऊन राहिले, सगळं काही नाही। आता त्याच्यातही फार चांगली लावण आणि कोणाच्या घरी 2 व्हीलर आहे त्याचे बंद होईल, कोणती अंगणवाडी सेविका असेल तिचे बंद होईल, ते सरकार करणार आहे। त्याच्या बातम्या आता सरकारच्या यायला लागल्या, मतलब संपलाय। सुरुवातीला जेव्हा महिलांना पैसे देण्याची सुरुवात त्यांनी केली त्यावेळेस ही जात पडताळणी नाही केली, निवडून आल्यानंतर होणार आहे। हे बघा, ते निवडणुकीचाच तो प्रोग्राम होता आणि यांना दिले, या महिला इमानाने जागल्या, या सरकारला भरभराट निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर मात्र आता सरकार हे सरकार महिलांमुळे बनले हे वाटतं का तुम्हाला? 50%। पण त्याच महिलांना आज या ठिकाणी मोर्चा करण्याची गरज पडतोय। बिलकुल। हे बघा, या देशात विकासाच्या बाता होते, परंतु नक्षलवाद खतम झाला का? नाही झाला। म्हणजे नक्षलवाद खतम करायला पोटाची आग ही माणसाला कुणीकडे पाठवते। तुम्ही जे म्हटलं, प्रश्न केला, तर ह्या महिला कशा आल्या? यायला तर काहीच भेटत नाही, पण ही पोटाची आग आहे। उसने पासने करून पदर मोड करून ह्या महिला या मोर्चामध्ये आलेल्या आहे आजच्या।
आमची संख्या याच्या चौपट पाचपट राहत होती, पण 3 महिने झाले या सरकारचा पगार नाही, शासनानं पगार दिला नाही, त्यामुळे ही संख्या कमजोर आहे। गेले 3 महिने झाले सरकारने पगार दिली नाही। इकडे फ्रेम आपण बघू शकता, माझ्या मागच्या बाजूला मोठ्या संख्येने महिला आहे। तर ज्या सरकारला महिलांनी निवडून आणलं ती सरकार मात्र महिलांकडे लक्ष देत नाही, ही खूप दुर्दैव बाब आहे। देवाभाऊ म्हणले जाते, पण देवाभाऊनी मात्र या महिलांकडे लक्ष दिलं पाहिजे। जे काही मागण्या आहे महिलांच्या ह्या पूर्ण झाल्या पाहिजे। कॅमेरा पर्सन प्रशांत लक्षणेसह मी श्याम देशकर, नागपूर।